ॲनिव्हर्सरी प्लस कोकण इज इक्वल टू परफेक्ट ट्रिप. चला तर मग ब्लॉग सुरू करूयात. दुपारी आमची एका बाजूला ऑफिसची गडबड चालू होती आणि एका बाजूला पॅकिंग चालू होते. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात मात्र चिल होता तो म्हणजे आमचा झेंडू. कसा मस्ती करत आहे बघा. पटपट पॅकिंग उरकली, ऑफिसचं काम उरकलं आणि निघालो आम्ही. हॅलो एव्हरीवन. तर उद्या आहे आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि त्यासाठी आम्ही चाललो आहोत कोकणामध्ये. आम्हाला खरं तर निघायचं होतं 3:30 वाजता, पण आमच्या दोघांचंही ऑफिस असल्यामुळे थोडा उशीर झाला आणि 4 वाजता आम्ही निघालो. पुढं 4:10ला निघालो. आय होप आम्हाला जास्त लेट होणार नाही आणि आम्ही सनसेट मिस करणार नाही. मोस्टली नंतर सनसेट मिस झाला तर ठीक आहे, उद्या बघता येईल. वेळेत पोहोचलो, व्यवस्थित पोहोचलो, त्याला महत्त्व आहे. उद्या सकाळी सनराईज कसं पाहता येईल आपल्याला? सनराईज पूर्वेकडून होतो आणि आपल्याला पश्चिम समुद्रात जायचं ना, अरबी समुद्र पश्चिम साईडला. सनराईज नाही पाहता ना. आणि हा आहे आमचा छोटूसा झेंडू. त्याला पण घेऊन जायचा प्लॅन होता आमचा, पण त्याला थोडा उन्हाचा त्रास होईल म्हणून आम्ही त्याला नेत नाही होत. आणि प्रवास खूप लांबचा आहे आणि छोटा आहे. त्याला जवळच्या जवळ न्यायचं म्हणलं तरी जमतो तो बिचारा. त्यामुळे त्याला आम्ही सोडणार आहोत आमच्या आईकडे. गाडी चालवणार नाही जमत आहे, बसलेला जमतोय. आणि हा ही इज माय हजबंड अँड ही इज व्हेरी जेलस ऑफ माय पिल्लू. अशी आहे आमची छोटीशी फॅमिली. रस्त्यामधून जाताना आम्हाला ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती दिसली. अतिशय विशाल आणि सुबक अशी ही मूर्ती होती. खूप सुंदर होती. आणि पुण्यामध्ये असतानाच पावसाचं वातावरण झालं होतं. सगळीकडे आभाळ आलं होतं, त्यामुळे आम्हाला रस्त्यात जाताना पाऊस लागणार याची पूर्णपणे गॅरंटी होतीच. झेंडूला ड्रॉप करायचं होतं म्हणून आम्ही एका साईडला गाडी थांबवली. तिथे माझा भाऊ आला, त्याच्याकडे झेंडूला दिलं आणि आम्ही निघालो. आणि हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की पाऊस सुरूच झाला. अशा प्रकारे आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. बट होपफुली पाऊस जास्त वेळ टिकणार नाही. कुठे अडकून राहायला नको, ट्रॅफिक लागायला नको आणि वेळेत पोचावं. आणि सकाळी लवकर उठलेलो आहे आम्ही, दमलेलो पण आहोत. पाऊस पडल्यामुळे वातावरण अगदी छान, थंड आणि फ्रेश झालं होतं. पण पावसामुळे ट्रॅफिक होऊन आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकतो की काय अशी भीती वाटत होती. थँकफुली तसं काही झालं नाही. आम्हाला कुठेच काही ट्रॅफिक लागलं नाही आणि आम्ही व्यवस्थित पोहोचलो. तर आम्ही आता झेंडूला ड्रॉप केलेला आहे आणि आता निघालो आहोत पुढे. पावसाचं मस्त असं वातावरण झालेलं आहे, पाऊसही पडलेला आहे, त्यामुळे चहाची इच्छा झालेली आहे. 15 मिनिटांनी आम्ही हॉल्ट घेणार गाईज, आता आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलेलो आहे. लोणावळ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत आणि आवरा वेगाला, सावरा जीवाला 64च्या स्पीडने. आणि थोड्याच वेळात आपल्याला सुब्रतराय सहारा, जे की आता MCAचं स्टेडियम आहे, ते दिसणार आहे, जिथे आम्ही मॅच पाहायला आलो होतो काही वर्षांपूर्वी, 1 मेच्या दिवशी. आणि मी तेव्हा MS धोनी या लेजंड प्लेअरला फर्स्ट टाइम पाहिलं होतं. कॅमेरा केलेला असतो. हां, छान व्लॉग्समध्ये ॲडवत असतं. किती सुंदर सुंदर चाफ्याचे झाड आहेत. आणि या ठिकाणी पावसाचे थेंब आपण पाहू शकता काचेवरती पडलेले. पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो. ऑल द बेस्ट टू अस. खूप सुंदर एरिया आहे, सुंदर वातावरण आहे. कमी आहे ती फक्त चहाची आणि एक वडापावची. हिच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. बरोबर ही जोपर्यंत फुल प्लेट जेवण नाही मागत तोपर्यंत मी पोहोचवतो तिला. हिच्या अपेक्षा हे माचीसच्या डब्यांसारखे जे आहेत ते घर आहेत लोकांची.
ती इमारत बघ ना काय. घरं नाही म्हणते मी, एकंदरीत वातावरण. पुण्याच्या बाहेर पडलो आणि लोणावळ्याला पोचलो. लोणावळ्यामध्ये देखील पाऊस चालूच होता, पण खरं सांगायचं तर पावसामुळे जरा बरं वाटलं, नाहीतर उन्हामध्ये प्रवास करण्याचा खूप त्रास झाला असता. ऊन, घाम, चिकचिक, त्यापेक्षा बाहेर पाऊस बघत जाणं, एन्जॉय करत जाणं हे बरं वाटलं. हां, आणि ते पण ट्रॅफिक नव्हतं म्हणून बरं वाटलं. पूर्ण लोणावळा क्रॉस करेपर्यंत आम्हाला पाऊस लागलाच होता. पाऊस थांबल्यामुळे आकाश एकदम क्लिअर झालं होतं आणि त्यामुळे आम्हाला सूर्य दिसत होता. खरंच खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळालं. आणि या सुंदर अशा दृश्यांमुळेच किंवा रस्त्यामुळेच दमल्यानंतरही प्रवास करण्याचा वैताग आला नाही किंवा शीण आला नाही. एक 1.5 तास प्रवास केल्यानंतर आम्हाला छोटी छोटी गावं दिसू लागली. रस्त्यावरून येणारी जाणारी शेतकरी दिसू लागले, नारळाची झाड दिसू लागली, शेती दिसू लागली आणि त्यावरून आम्हाला कळाले की आम्ही कोकणाच्या जवळ आलेलो आहोत. आमचा समुद्रावरचा सनसेट जरी मिस झाला असेल तरी आम्हाला रस्त्यावरून हा सूर्य दिसत होता, जे पाहून खरंच छान वाटले. रात्री 8:15च्या सुमारास आम्ही रिसॉर्टवरती पोहोचलो. अगदी सुंदर असं रिसॉर्ट होतं. आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला निघालो. कोळीनबाई या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. हे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही हॉटेल होते. हॉटेल अगदी छान होते आणि तिथल्या लाईटिंग्सही खूप सुंदर होत्या. बरंच वेटिंग असल्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथे वाट पाहत होतो. वाट पाहता पाहता तिथे ठेवलेल्या सुंदर आणि छोट्या छोट्या वस्तूंचा आम्ही शूट केलं होतं. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे त्यांनी पूर्ण गावाकडे असलेल्या किचनचा सेटअप मांडलेला होता. फायनली आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही आतमध्ये जेवायला गेलो. आम्ही स्टार्टरमध्ये मसाला पापड ऑर्डर केलं होतं आणि एक व्हेज थाळी आणि एक नॉनव्हेज थाळी ऑर्डर केली होती आणि सोबतच मोदकही. कोकणात आलो म्हणजे मोदक तर खायलाच पाहिजे. जेवण करून रिटर्न आलो आणि खूप दमल्यामुळे झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही काय मजा केली, कुठे कुठे फिरलो हे पाहण्यासाठी आमचा दुसरा ब्लॉग नक्की पहा.